गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. जसं की तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये पाहिलं होतं, मी परत येतं चाललोय आपल्या घरी जाण्याचं कारण म्हणजे आहे माझ्या एका मित्राचं लग्न. ग्रुप मधला पहिलाच मित्र आहे तो लग्न करतोय, सो जाणं तर आपलं भाग आहे. बाकीचे सुद्धा आपले मित्र येणार आहेत, त्यामुळे व्लॉग एकदम मस्त होणार आहे, तर तुम्ही बघत राहा. A few moments later. सो गाय ज्यासाठी मी आलो होतो त्यासाठी आता मी निघालोय लग्नासाठी. मस्त रेडी वगैरे झालोय. माझ्यासोबत अथर्व म्हणजे चिंगे झाला आम्ही म्हणतो, त्यासोबत आता आम्ही जाणार आहे. काय तिथपर्यंत दिसतंय ते आमचं शेत आहे, तिथपर्यंत. ऊन जास्त वाढल्यामुळे डाळिंबाच्या झाडांना त्यांनी कव्हर केलेलं आहे. काही ना काहीतरी जुगाड करावंच लागतं. हे आमच्या एरियामधलं पोलीस स्टेशन. अजून तरी इथेपर्यंत जायची आपली एरियाला म्हणजे आपल्याला अजून गरज नाही पडली, पण काही सांगता सांगू शकत नाही. आपल्या ब्लॉग मधला कंटेंट बघून कधी कधी आपल्याला मला वाटतं की आपल्याला बोलवू शकतात तिकडे. गन्ने का ज्यूस बडा गिलास यहाँ. सो गाईज हे आहे वालचंदनगर पोलीस स्टेशन. या साईडला एक नवीन मंदिर पण झालं. अरे बापरे, अरे शिंगे आपण आतमध्ये का चाललोय? तर गाईज हे ला कसा द पापेल मधलं पोलीस स्टेशनचं म्हणजे स्पेन ऑफ बँक आहे ना, स्पेनची बँक, त्यासारखं दिसणार हे पोलीस स्टेशन. कोणी बघू नये आम्हाला पकडते. आणि इकडे या साईडला एक मंदिर झालंय नवीन, माहित नाही कशाचं आहे पण झालंय आता. सो गाईज 10 मिनिटाचं डिस्टन्स कव्हर करून आता आम्ही आलेलो आहे. इथे चांगला मस्त डीजे बीजे लावलेला आहे. नवरदेव आता आम्ही आलोय. हे आमचे सगळे मित्रमंडळी. नमस्कार. सागर, सारंग, करण, ओमकार, बाकीचे अजून येत आहेत. काय बोलायचंय का तुला? काय नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाहेर. Meanwhile. नवरदेव बसवला रे खाली. काही नवरदेवाची एंट्री होते. काहीच हे जे टँक दिसतात तिथून आता फायर निघणार आहे. आपण इथून बटन दाबणार आहे. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? किती वेळ झाला आलोय मी. कुठे आहे तू? कॉलेजला गेलो. काय राव, उन्हात तानाचं येऊन बसलोय आम्ही. काय आहे तुझं? गाईच सगळ्यांची तोंड काय दिसतात, सगळे नाचून आले. जाऊ देत. Meanwhile. नवरदेव राहायला बाजूला तुमची नाटक. काहीच आपल्याला यश काहीतरी सांगतोय, तुम्ही जरा बघा. जे आता तुम्ही डेकोरेशन बघितलं ते मी स्वतःच केलंय. माझ्या आयडीचं नाव ब्राईट क्लिक्स अँड इव्हेंट्स आहे. जरी कुणाला बारामतीच्या एरियामध्ये डेकोरेशन हवं असेल, बारामती, पुणे, ओव्हरऑल इंडियामध्ये हवं असेल तर मी तुम्हाला डेकोरेशन देईल. आणि जे आता तुम्ही एक सप्तपदी सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल, तुम्ही एकदा बघून या. अजून काय ओके गाईज एवढंच आहे. मी त्याची आयडी मेन्शन करतो, तुम्ही चेकआउट करा त्याची थोडीशी आयडी.
जर तुम्हाला ठीक वाटली तर करून टाका मग. आदित्य तुला काय म्हणायचं, आपलं कधी लग्न आहे? अमितचं झालं की लगेच आपलं करू. तुझं कधी आहे? आहे आदित्य नंतर आमचा नंबर त्याची आहे त्यांनी बघितलेली आहे. हो आलं की लगेच करू. अरे ओके. मग काही लवकर नवीन एक व्लॉग येणार आहे आपला दुसऱ्या मित्राच्या लग्नासोबत. पाटील आपलं कधी आहे? आमचं शेवट आहे, सगळ्यात छोटा आम्ही आहे. सगळ्यात छोटा आपला आहे? ते अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे इथे, मस्त केलेलं आहे. Meanwhile. बरं तू एकटा एकटा पाणी प्यायला तुला लाज नाही का वाटली? हे असलं काही करू नका पोरांनो. हे यशने आपल्या ह्या पोरांना दिलेलं आहे खेळायला. हे खूप मेहनती आहे हा मुलगा, याला तुम्ही सपोर्ट करा. याला बोलवा तुमच्या लग्नाला डेकोरेशनसाठी. काहीच नवरदेवासोबत जाऊन आता फोटो काढतो, एक चिंग्याला पण घेऊन जातो वरती. या सिनेमॅटिक एकदम व्हिडिओग्राफी. कधी काय लग्न ते काय असतं? ते नाही का, हे असलं जे चालू आहे आपल्या समोर ते आयुष्यात पोरगी आम्हाला पोरांनी भांडारा टाकून सोडले त्यामुळं काय विषय घेऊन ना कुठल्या देवाला सोडले यार. फकीर फकीर जाते. अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी. करण्या 2 शब्द बोल. कारण 2 शब्द बोल राव. तुझं ते लग्न करायचं नाही? करायचं आमचं लग्न. हे आद्या. पाटील नाही नाही आधी आपल्या गावामध्ये अगोदर आलेला होता पुरगी बघा म्हणून. आदित्य तुला पुरगी सापडली की नाही? नाही लागा अजून सापड. गरीबी वाईट. हाय गाईज, कसा दिसतोय मी? चिकना मला एक मुलगी बघा ना. नाही सापडली अजून. काहीच कोणी असेल तर कमेंट करा. भावनांशी खेळ नका. भावनाशी एखाद्या खेळू नका. लय वाईट आहे. हे असलं बघितलं की असं जरा काळजात ही होतंय. काय होतंय? सुन्न आवाज येतो. सुन्न आवाज येतो. बघू काही या गोष्टी आपल्या चालत राहतील तोपर्यंत आपण फोटो काढून घेऊयात नवरदेवावर. त्यांचं झालं की रितेश टचअप त्याने टचअप केलेलं आहे. रितेश सांग ना काय सांगू आता, सांगण्यासारखं काय राहिलं? यार वेन्स दिसतात तुझ्या बघ. मला नवीन काहीतरी समज नाव घेऊ. आमच्या ग्रुपमध्ये थांबा बरं तुमचं होते. आमच्या ग्रुपमध्ये पोरी पाय भांडणं झालेत कट्टर मित्रांची. दोघं घ्या कटर घ्या, जवळ घ्या कोण जवळ. आहे ती दोघं? कोण? आणि हे जाधव. अरे मुलींची कमी आहे का आपल्या इथं? मला सांगा मला सांगा. इकडे करण नुकसान करण इकडे करण. चालू आहे चालू आहे. ब्राईटनेस वाढव ना. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. हा सारंग आणि हा दीपक. हा सारंग आणि हा दीपक. इमोशनल दीपक काय झालं? दीपकला एक मुलगी खूप आवडत होती 5वी पासून. थांबे माझ्यापाशी टिकी. 5वी पासून एक मुलगी दीपकला दीपकला खूप आवडत होती. तिच्यावर म्हणजे त्याने असं फ्युचर प्लॅन केला लग्नाचा ह्याचा. आणि नंतर ते कॉलेजला गेले. सारंग भेटला तिथं. मग सारंग जुना मित्र होता आणि त्याच्या आधी मी भेटलेलो. मी काय नाही केलं. आणि मग नंतर सारंग भेटला. मग सारंग आणि दीपक कट्टर मित्र होते. हे दोघं कट्टर मित्र होते, दीपक आणि सारंग. आणि मग त्यांचं सगळं दाखवलेलं इमॅजिनरी आहे. कुणाचा कोणापर्यंत लांबपर्यंत संबंध नाहीये. नाव येऊ का मग कळलं imaginary. आदित्य घेऊन आलेला आहे. लॉक मध्ये यायचंय. आणि काय झालं फोटोवर आलतो आपण. हे कॉलेजमध्ये होते. दीपक आणि सारंग नाही झालं माझं काय नव्हतं. मला भेटली होती काय नाही केलं मी. दीपक आणि सारंग कट्टर मित्र दीपक आणि सारंग कट्टर मित्र होते. आणि मग त्यांचं ते हे करण्यासाठी दीपकचं जुळवण्यासाठी सारंग गेला. पण काय झालं, सारंगचं जुळलं. मग आता दीपकचं कसं करायचं? भाऊ केला का भावायला का माझा तोला का हे करतोय रे. ही फक्त कहाणी आहे, कहाणी सोडून दुसरं काही नाही. ही फक्त कहाणी आहे, कहाणी सोडून बाकी काही नाही. पुरीचं नाव सांग का कळेल का नाही का. बिनधास्त सांगू शकता. करण तर मेन सूत्रधार आहे याचा. यात माझा काही संबंध नाही कदाही.
सगळा सूत्रधार तर ह्यो आहे. पडद्या मागचा हिरो हा करणच आहे. सगळा सूत्रधार आहे. हा तर कन्क्लुजन काय कन्क्लुजन काय पण आदित्य भैया म्हणतात ना, आदित्य भैया. आता ह्या दोघांची भांडणं झाली भाऊ ते की. बोलत नाही. मी काय म्हणतो, हे आदित्य दोघं भैया, बोलत आदित्य नाही. भैया, ऐक. चला तुम्हाला फोटो करायचं असेल हक्क करा एक. हक्क करा. आदित्य बघा का, हा सारंगन दीपक. हा सारंग आणि हा दीपक यांचं- यांच्यामध्ये भांडण झालेले आहेत. काय बोलायचं केटी कंपनी काय विषय लय मोठी कंपनी आमची कंपनी अरे नवरदेव राहिला तुझं काय मध्येच झालं का जाता आमचं बघू दे. ट्रिपचं बोला की. मग कुठं झाला ट्रिपला ट्रिपला सोडणार आहे का वहिनी? काय मित्रांना फिरायचं ट्रिपला आम्हाला जायचं होतं मालवणला. सोडताय का? आता जाऊ आता तुम्ही एक होती चिव एक होती काऊ. पूजाचं नाव घेतो डोकं नका खाऊ. कृष्णाला आवडते राधाला आवडते बासरी. आकाशरावांचं नाव घेते सदा आवडीने. आम्ही तर आपलं जे मेन काम आलंय ते करून घेऊ. चल कोणतं main काम? जेवायचं. आता आम्ही जेवण वगैरे केलंय मस्त होतं जेवण पण जरा वेळ बसतो आता गप्पा मारतो आणि निघतो आपल्या घराकडे. छान बेबी. बाय गाईज, आय एम गोइंग होम. तू चालला लगेच यस, माय होम कॉलिंग. आय एम गोइंग. ही एम गोइंग टू. ओके. सेम इंग्लिश लावता ना. लग्न झाल्यानंतर आम्ही आता आलो होतो आमच्या एका मित्राला भेटायला. तो त्याचा थोडासा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याला बघायला आलो होतो. आता इथून त्याच्यासोबत जरा गप्पा मारत आता आम्ही निघालो आमच्या घराकडे परत. उबला हुआ अंडा मांग रहा है. हा तर गाईज आता मी आलो आमच्या घरी. तुम्ही तर बघू शकता हे तुम्हाला सगळं पाठीमागचं सगळं माहिती आहे. पपईचं झाड वगैरे अजून आहेत त्याला पपया. पाठीमागं मस्त आता सनसेट होत तिकडे जरा ऑरेंज झालेलं आहे बाहेर आहे. आणि मेन म्हणजे मी आता रानामध्ये चाललो आहे आमच्या. तर तुम्हाला ते दाखवायचं आहे की ज्या कैऱ्या आपण लास्ट टाइम बघितलं होतं त्या केवढ्या झालेल्या आहेत. तर या कैऱ्या आता अशा एवढ्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. आता ह्या अजून 15 दिवसाने काढायच्या आणि पिकायला टाकायच्यात. मस्त म्हणजे त्याचे आंबे होतील. हे आमच्या घरी लावलेलं आम्ही गांजाचं झाड सॉरी कढीपत्त्याचं झाड. हे पण आहे तेच आहे कढीपत्त्याचं. हे पण कढीपत्त्याचं. आणि इकडे आहेत कैऱ्या ही पपई आणि या कैऱ्या एवढ्या आलेल्या आहेत एवढ्या साऱ्या पूर्ण कैऱ्याच कैऱ्या. त्या साईडने पण तेवढ्याच आहेत तरी यावर्षी कमी आले त्या झाडाला जास्त येत असतात. बाकी मग इकडे ऊस आहे. गाईज आता आपण खाऊयात कैरी. गाईज आमचं शेत लास्ट टाइम जर दाखवलं ते. आता आपण चाललोय माझ्या जुन्या शाळेकडे. मी तुम्हाला माझी शाळा पण दाखवतो यामध्ये. जेव्हा मी 3 वर्षात होतो तेव्हा या रोडने जायचो शाळेला. गाईज ही आमची शाळा. मी नर्सरी ते पहिली पण येत होतो. अरे हे नवीन झालं हे इथं नव्हतं. हे फक्त अशीच एक बिल्डिंग सेम साईडला या साईडला एक होती पहिली आणि नर्सरी पण इथंच होती. आता ही नवीन झालेली आहे. हे झाड तेव्हापासूनच आहे. हां म्हणजे मी बालवाडीला होतो तेव्हा बालवाडी म्हणजे नर्सरीत होतो तेव्हापासूनचं हे झाड आहे. गाईज आम्ही आता ही शाळा पाहिली. तुम्ही आता सनसेट पण पहा आमच्या इकडचा. झालं आता बऱ्यापैकी फिरून आता चाललो आहे. आता आमच्या घरी लग्न पण झालं मित्रांना भेटून पण झालं दुसऱ्या एका मित्राला पण भेटून झालं. तिथं आता आपण शाळा पण बघून आलो आहे आपली. आणि आता आपण चाललो आहे ते आपल्या काकाकडे. तिथं चाललं आहे गोट्यांचा खेळ. गोट्यांचा खेळ आता आपण तुम्हाला दाखवतो. मला माहिती आहे ब्लॉग खूप मोठा झाला आहे. लग्न दाखवलं नंतर शाळा दाखवली आता शेत पण दाखवलं आता अजून हे. तर तरी बघत राहा आता गावाकडे आलो कंटेंटची कमी नसत्या. कुठे गेले तू? मी ओळखू का? 5th स्टँडर्ड पहिले गेलोय.
तर गाईज फायनली आता आपण आपल्या घरी आलोय. आता आपण करणार आहे जेवण. दुपारचं जेवण करून आता लागलेले आहे आपल्याला भूक. जेवणामध्ये आज आहे आपल्याकडे चिकन सुक्कं, बिर्याणी, भाकरी, लिंबू कांदा, म्हणजे ओके एकदम मस्त नियोजन आहे आज. तर बघत राहा अजून असेच ब्लॉग. भेटूया नंतर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. बाकी कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. तर बाय बाय.